सायन रुग्णालयातील फायर फायटिंग यंत्रणा पूर्णपणे कुचकामी। रुग्णालयात लावलेले शेकडो फायर एक्सटिंग्विशर एक्सपायर। 2 महिने होऊनही रिफिल नाही। किशोरी पेडणेकरांकडून रुग्णालयाची पाहणी। शरद पवारांचं वारकरी संप्रदायावर मोठं भाष्य। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी। पवारांचं वक्तव्य। 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी। पवार यांचं विधान। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची बीडमधील इसमाकडून एसआयटीकडे तक्रार। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा दावा। एसआयटीकडून राष्ट्रवादीची तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता। माझं मरण इथेच आहे। चौकशी दरम्यान अशोक खरातची प्रतिक्रिया। फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याचीही माहिती। एसआयटीच्या तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। अशोक खरातची फसवणुकीची व्याप्ती नागपूरपर्यंत। नागपूरमधील एका महिलेनं खरातच्या नादाला लागून गमावले 2.5 कोटी रुपये। एजंट मार्फत खरातकडून महिलेची फसवणूक। ईडीकडून अशोक खरातचे 3 बँक खाते सील। खरातच्या पत्नीचंही बँक खातं सील। गेल्या 3 वर्षांमधील व्यवहारांची ईडीकडून सखोल पडताळणी। संशयास्पद व्यवहारांवर ईडीची नजर। अशोक खरात प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट। खरातच्या सीएनएस दाखल केली खरात विरोधात तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरणा प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता। एनआयएटीएस सोबतच सीबीआय कडूनही चौकशीची शक्यता। महिला अत्याचार प्रकरणातील रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा समोर। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा। पुरंदर इथं छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर उतरवताना पायलटची मोठी चूक। पायलटनं भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी कार पार्किंगमध्ये उतरवलं। अमेरिका, इराण आणि इस्रायल दरम्यान युद्ध समाप्तीसाठी वाटाघाटी। इस्लामाबादमध्ये आजपासून 2 दिवसीय चर्चा। इराणचं शिष्टमंडळ आणि अमेरिकेचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल। हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का। भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे काही घरांना तडे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिकमधील सिन्नर तालुक्यामध्ये पंचाळेस जवळ ट्रक आणि पिकअपची धडक होऊन भीषण अपघात। अपघातानंतर 2ही वाहनांना आग लागली। आगीमध्ये होरपळून 3घांचा मृत्यू तर गाडीतून पडल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। मीरा भाईंदरमधील इंद्रलोक फेज 4 परिसरामध्ये भीषण आग। आगीमध्ये होरपळून 2 लहान मुलांसह 3 जणांचा मृत्यू। झोपडपट्टी आणि तबेला असलेल्या भागामध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग। उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातील वृंदावनमध्ये यमुना नदीमध्ये 30 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली। 10 पर्यटकांचा बुडून मृत्यू। पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदतही जाहीर। महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 200वी जयंती। महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन तर दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींकडूनही अभिवादन।